तर आपल्याला घोरलेतून रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते रसल स्वायपर म्हणजे घोणच साप आहे. तर तिथे जाऊन पाहू आपण आता ते नक्की कोणतं साप आहे आणि रेस्क्यू कसं. बाहेर निघाल तिथून डायरेक्ट पुढे घ्यायला थोडा वाकून का टिकव ना खाली त्या सापाचा विषय असा आहे का तुला सावायला नाही जरा जागा ठेव त्यांना माझ्यासारखं म्हणून त्यानं इकडे जागा नाही ना तिथं वरच्यावर ना अगोदर जागा त्याला आणखी फावड्या खाली होते होतो पण हा होतो हा होतो होतो हा होत्या होत्या खाली होत्या मोडशील ना ते वजन देणे महिन नाही घेणं म्हटेल दहा कोंबडी ना ठेवत दहा या तुमच्या होतो आता जास्त गाडी नको वरू जरा जाऊ दे सांगते किंवा तांबोल्या चालू जास्त काय नको चला इकडे काय रस्त्यावर येत काय भाऊ इथं मागे वरती घ्या ना शांत आहे पण बरं आहे बाजूला गेला गेला एवढी या पण नसती करायला लागली चावू शकतो किंवा त्याला त्रास झाला दुसऱ्या त्रास झाला ठीक आहे. थायमेट टाकून दुसरी गोष्ट म्हणजे थायमेट टाकला काय होतो सापाचा जर असा झाले माणसांना त्रास होतो बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी कधी पण घाबरून जाऊ नका. आम्हाला कॉल केल्यानंतर आम्ही येणारच आहे ठीक आहे. कधी पण बोला आम्ही कधी पण येणार आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्याबद्दल बरेच गैरसमज असतील का महीन आहे, मंद कांबळ्या माहिती आहे ना, महीन कांबळ्या एकदम मंद चालतो किंवा हा चावल्यावर पण चट्टे पट्टे अंगावर येतात किंवा कधी याला पण आजगर वगैरे समजतात आणि आजगर वगैरे समजल्यामुळे काय होतो लोक जातात पकडायला आणि पकडायला जातात चावून घेतात आणि लोक मृत्यू पडतात किंवा मरण पावतात. ठीक आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मंद समजतात लोक त्याला बोलतं काय एकदम मंद साप आहे, जड कांबल्या काय करणार आहे संपूर्ण असं तरी काय करणार आहे, तसं काही नाही. म्हणून या सापाला मी एवढं घाबरतो काही एवढं सगळं वस्तू आम्ही वापरतो. कारण आहे जरी तो पांढरा वगैरे असता ना तर पकडायला पण सोपं गेला असता. याला पकडताना 10 वेळा विचार करायला लागतो, एवढा भयानक साप आहे आणि भारताचा सर्वात भयानक साप आहे आणि याच्यात जास्त जास्त लोक मरतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा रसल स्वायपर आपण घोरलेची वाडी आहे तिथे रेस्क्यू केलेला होता आणि लगेच आपण गावाच्या बाहेर आलेलो आहोत 100 ते 200 मीटर आणि लगेच मागे पाऊस नदी आहे तिथेच आपण त्याला लगेच रिलीज करून देऊ.